श्री स्वामी समर्थ. प्रियाच लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये गुरुपुष्य अमृत योगाविषयी माहिती आहे ती पाहणार आहोत. गुरुपुष्य अमृत योगावरती आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, त्या सेवा आपण का करायच्या आहेत, कशासाठी करायच्या आहेत, त्याचबरोबर या योगावरती आपण काय करायचं आहे आणि काय करू नये ही संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा. 2026मध्ये 23 एप्रिलला एक गुरुपुष्य अमृत योग आलेला होता. यानंतर 21 मे 2026 याही दिवशी गुरुपुष्य अमृत योग आलेला होता आणि यानंतर 18 जून 2026 वार गुरुवार या दिवशी म्हणजेच उद्याच हा गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे. या वर्षामध्ये एकूण 3च हे गुरुपुष्य अमृत योग आलेले आहेत. आत्ता म्हणजे उद्याचा जो 18 तारखेचा जो होणार आहे गुरुपुष्य अमृत योग, यानंतर संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला गुरुपुष्य योग नसणार आहेत. म्हणजे 18 जून हा आपल्याला या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य अमृत योग हा असणार आहे. यानंतर गुरुपुष्य अमृत योग हा निर्माण होत नाही. त्यामुळे आपण आत्तापर्यंत जरी लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा असतील किंवा अडचणी आपल्याला असतील आर्थिक किंवा कोणत्याही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी गुरुपुष्य अमृत योगावरती ज्या काही सेवा करतो, जे काही उपाय करतो, यासाठी जरी आपण आत्तापर्यंत जे 2 वेळा गुरुपुष्य अमृत योग होऊन गेले त्यावेळेस जरी आपण सेवा नसेल केली, सेवेला सुरुवात नसेल केली, तरी तुम्ही आत्ता आलेल्या सुवर्ण संधीचा नक्कीच फायदा आहे तो घ्यायचा आहे आणि आपण या गुरुपुष्य अमृत योगापासून या सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे. 18 जून 2026 वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्य अमृत योग हा आलेला आहे. गुरुपुष्य अमृत योग म्हणजेच पुष्य नक्षत्र आहे हे गुरुवारी येतं, त्यावेळेस हा गुरुपुष्य अमृत योग हा निर्माण होतो. या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा केल्याने आपल्याला अनंत पट्टीने पुण्य प्राप्त आहे ते होतं आणि गुरूंचं पाठबळ आहे ते आपल्याला मिळतं. आपला जर गुरुग्रह जर कमकुवत जर असेल तर तो प्रबळ होण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा आहे तो होतो. म्हणून या दिवशी आपण सेवा उपाय आहेत त्या करायच्या असतात. 18 जून 2026 वार गुरुवार या दिवशी सकाळी 5:45 गुरुपुष्य अमृत योग हा निर्माण होत आहे. तो सकाळी 11:32 असणार आहे. या कालावधीमध्ये आपल्याला एखादी वस्तू जरी खरेदी करायची असेल तर ती आपण खरेदी करू शकता आणि ज्या आपल्याला सेवा करायच्या आहेत, जे काही उपाय करायचे आहेत या कालावधीमध्ये आहेत हे आपल्याला करायचे आहेत. आता या दिवशी आपण एखाद्या नवीन कामाला सुरुवात आहे ती करू शकतो. आपली खूप दिवसापासून एखादं काम करण्याची इच्छा आहे आणि त्या कामाला आपल्याला सुरुवात करायची असेल तर तुम्ही या कालावधीमध्ये त्या कामाला सुरुवात आहे ती करू शकता. त्याचबरोबर घर खरेदी करणे असेल, तुमचा एखादा नवीन व्यवसाय असेल, त्याचं उद्घाटन करायचं असेल, नवीन सुरुवात करायची असेल, एखाद्याला वाहन खरेदी करायचं असेल तर तेही आपण खरेदी आहे ते करू शकता. शुभ मानले जाते या दिवशी जे काय आपण जे कार्य करू ते. तसेच या दिवशी सोने चांदी ही खरेदी केली जाते. असं म्हटलं जातं की या दिवशी सोने चांदी जर आपण खरेदी केली तर ते कधीही मोडण्याची विकण्याची वेळ आहे ती आपल्यावरती येत नाही. म्हणून या दिवशी खास करून सोने चांदी आहे ते खरेदी केलं जातं. आपण आपल्या यथाशक्तीनुसार आपली इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही खरेदी आहे ते करू शकता. तसेच या दिवशी आपल्याला सेवा आणि उपाय आहेत हे करायचे असतात. तर या दिवशी आपल्याला आपलं गुरुबळ आहे ते प्रबळ होण्यासाठी, गुरूंचा आशीर्वाद आहे तो आपल्यावरती कायमस्वरूपी राहण्यासाठी आपल्याला या दिवशी गुरूंची सेवा आहे ती करायची आहे. गुरूंची सेवा म्हणजे कोणी दत्त महाराजांची सेवा करत असेल, कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असेल, कोणी गजानन महाराज, म्हणजे कोणाची कोणत्याही देवावरती श्रद्धा असेल, भक्ती असेल, ते विश्वास असेल त्यानुसार आपल्याला आपल्या गुरूंची सेवा आहे ती या दिवशी करायची आहे. या दिवशी आपल्याला आपले जे गुरु आहेत त्यांच्या मूर्तीवरती अभिषेक हा आपल्याला घालून घ्यायचा आहे. मंत्रजप आहे तो आपल्याला करायचा आहे. आपल्या जो गुरूंचा मंत्रजप असेल, श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्रजप असेल तर तो आपल्याला एक माळ आहे तो मंत्रजप आहे तो करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आपल्या गावामध्ये ज्या ठिकाणी मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्यांचं प्रथम दर्शन आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. दर्शन घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हरभरा डाळ आणि थोड्या प्रमाणात गूळ आहे तो आपल्याला दान आहे तो करायचा आहे. असा आपण एकूण जर 5 गुरुवारी हा उपाय केला म्हणजे गुरुपुष्य अमृत योगावरती ह्या उपायासाठी आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे. आणि हा उपाय आहे तो एकूण आपण 5 गुरुवारी केला आणि हा उपाय करत असताना आपल्याला आपली जी कोणती इच्छा आहे, अपेक्षा आहे ती आपल्याला आपल्या गुरूंजवळ आहे ती व्यक्त करायचं आहे आणि त्याच ठिकाणी बसून आपल्याला 108 वेळा आपल्या गुरूंचा मंत्रजप आहे तो आपल्याला करायचा आहे आणि आपली जी सेवा आहे ती त्यांच्या चरणी रुजू करायची आहे. असं आपल्याला हा उपाय आहे तो 5 गुरुवारी करायचा आहे. आपली ती इच्छा जी असेल, जी अपेक्षा असेल ती नक्कीच पूर्ण आहे ती होते. अशा प्रकारचा उपाय आहे तो आपण नक्कीच जरूर आहे ते करू शकतो. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा आहे ती केली जाते. आपल्या घरामधील निगेटिव्हिटी जाऊन सकारात्मकता ऊर्जा आहे ती प्रवाहित होते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा केल्याने आर्थिक अडचणी असतील
किंवा आपल्याला व्यवसायाबद्दल असणाऱ्या ज्या काही अडचणी असतील, पैशासंदर्भात असणाऱ्या अडचणी असतील, आपले कोणाकडे पैसे अडकलेले असतील, अशा पैशासंदर्भात असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर आहेत, त्या होतात. म्हणून या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा आहे ती करायची आहे. तर या दिवशी आपण सेवा आहे ती काय करू शकतो? मंत्रजप आहेत हे आपल्याला करायचे आहे. माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचा मंत्रजप आहे तो आपल्याला 16-16 वेळा आहे तो करायचा आहे. यानंतर श्रीसूक्ताचं पठण आहे ते करायचं आहे. कुंकुमार्चन सेवा जर करण्याची इच्छा असेल तर नक्कीच जरूर या दिवशी कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करायची आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र आहे याचं पठण आहे तेही आपल्याला एकदा आहे ते करायचं आहे. तसेच या नक्षत्रापासून आपण 12 फुलवातींची जी सेवा आहे ती केली जाते, तर तीही सेवा आपण नक्कीच आहे ती सेवेला या सुरुवात आहे ती करू शकता. या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये मी आहे ती ही माहिती आहे ती सांगितलेली आहे. आता मी काही तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती आहे ती सांगणार नाही. आपल्या चॅनेलवरती नक्कीच या संदर्भाचा व्हिडिओ आहे तो मी अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. आपल्याला 12 फुलवातींची सेवा आहे ती कशा पद्धतीने करायची आहे, तर तुम्ही या नक्षत्रापासून सुरुवात आहे ती नक्कीच आहे ती करू शकता. आपल्या आर्थिक अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतात, म्हणजे होतातच. यासाठी आपल्याला या दिवशी ह्या भरपूर सेवा आहेत ह्या करायच्याच आहेत. तसेच या दिवशी आपल्याला अजून काय करायचं आहे, की या दिवशी आपल्याला अन्नदान, वस्त्रदान आपण आपल्या यथाशक्तीनुसार आहे ते करायचं आहे. किंवा तुम्ही पिवळे एखादे फळ आहे तेही आपण दान आहे ते करू शकता. मिठाई आहे हेही आपण आहे ती दान आहे ते करू शकता. तुम्ही मंदिरामध्ये दान द्या किंवा गोरगरिबांनाही आपण दान केलं तरीही चालू शकतं. अशा प्रकारे आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती ह्या सेवा आणि हे उपाय आहेत हे आपल्याला जरूर आहेत ह्या करायच्या आहेत. आपल्या सर्व इच्छा मनोकामना आहेत हे आपले गुरु महाराज श्री स्वामी समर्थ महाराज आहेत हे आपले नक्कीच सर्वांच्या आहेत त्या पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ.